नमस्कार, मी सुरेखा शिंदे. माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आज इडली बनवणार आहोत. ते मापानुसार दाखवणार आहे मी. तर मी रेशनचे जे तांदूळ असतात ना, ते घेतले 2 वाटी तांदूळ. तर हे बघा, अशी कोणतीही तुमच्याकडे जी वाटी असेल ते वाटीचं माप घ्यायचं. जेवढं तुम्हाला प्रमाण हवं आहे तेवढं. तर मी 2 वाटीचं करते. तर 2 वाटी मी तांदूळ घेतले. त्याच्यानंतर आता आधी हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ. 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. यांना स्वच्छ मस्त चोळून चाळून धुवायचे, कारण ते वरचं त्याचं जेवढं पण हे असतं ना, ते सगळं स्वच्छ निघून जायला पाहिजे, म्हणून 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. तसंच मी आता परत अजून दुसऱ्या पाण्याने धुवून घेते. जवळजवळ मी हे तांदूळांना 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर तसं तुम्ही व्यवस्थित धुवून घ्यायचं. त्यानंतर धुतल्यानंतर मी आता याच्यामध्ये पाणी टाकते. तर म्हणजे साधारणतः तांदूळच्या वरती आपल्याला 2 पेरू पाणी राहील आपलं. एवढं बोटाचं माप टाकायचं, किंवा मग असं वरतीपर्यंत पाणी यायला पाहिजे एवढं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यात उडदाची डाळ टाकायची आहे. तर 2 वाटी तांदूळाला बघा, मी हीच वाटी थोडीशी खाली ठेवली, म्हणजे साधारणतः सपाट वाटी म्हणू आपण. तर तेवढी मी डाळ घेतली आणि त्याच्यानंतर अर्धा टीस्पून नाही, पोहे खायचा चमचा. तर अर्धा चमचा, छोटा चमचा पोहे खायचा. तर अर्धा चमचापेक्षा पण थोड्या कमी मेथी. तर मेथी दाणे घेतलेले. आणि ही जी डाळ आहे ना, आपल्याला ही जास्त प्रमाणात नाही धुवायची, असं 2-4 पाण्याने धुवायची, तसं नाही करायचं. एकच पाण्याने धुवायचं, कारण हिचा जो टार्च असतो ना पाण्याचा, म्हणजे डाळीचा, तर त्याच्यामुळे फर्मेंटन व्हायला आपल्याला इडलीला खूप मदत मिळते. तर अशा प्रकारे मी हे ठेवून आता जवळजवळ मी 5-6 तासपर्यंत असंच राहू देणार आहे. त्यानंतर आता आपले हे जे आहेत 5-6 तास झालेले आहेत. तर मी आता हे मिक्सरमध्ये याला बारीक करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ करायची आहे. तर डाळीचे हे जे पाणी आहे ना, हे मी फेकणार नाही आहे, कारण हेच पाण्याने आपण मिक्सरमध्ये काढण्यासाठी आपण यूज करणार आहोत. कारण हे पाणी खूप चांगलं असतं. त्याच्याने जे इडलीचं बॅटर असते ना, ते पटकन फर्मेंट होतं. त्याच्यामुळे आपल्याला असे फ्लफी होतं ते. त्याच्यामुळे ते पाणी आपल्याला काही फेकायचं नाही आहे. मग मी आधी सगळ्यात आधी डाळ करून घेते, कारण कसं डाळ भांड्याला लटकून जाते ना, त्याच्यामुळे आधी डाळ करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, आपण आता ही डाळ मस्त अशा प्रकारे करायची आपल्याला. आणि डाळ आहे ना, म्हणजे मऊसूत करायची, एकदम बारीक करून घ्यायची, फाईन पेस्ट करून घ्यायचा त्याच्यावाला. आणि त्याच्यानंतर आता मी तांदूळ करून घेत आहे. तर माझे 2च वाटी तांदूळ आहे आणि मिक्सरचं भांडं माझं मोठं आहे. तर त्याच्यामुळे मी सगळे तांदूळ एकाच याच्यात करून घेतले. तर अशा प्रकारे बघा, हे जे तांदूळ आहेत ते पण करून घेतले, पण पाणी डाळीचंच वापरायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण दोघंही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित मिक्स झाल्या म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे त्याला. आणि बघा, अशा प्रकारे मी खाली म्हणजे हे करून दाखवलं. तर बघा, असं बॅटर पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याच्यात पाणी टाकायची आवश्यकता नाही पडत. त्यानंतर मग आता याला मस्त पॅक घट्ट झाकून ठेवून द्यायचं आहे एका, म्हणजे थोडंशा उन्हाळा असेल तर हरकत नाही, कुठेही होऊन जाईल. पण मग कसं आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे थोडंसं गरम जागेवर ठेवायचं, म्हणजे पटकन ते फर्मेट होतं. बघा, मी दुसऱ्या दिवशी जवळजवळ त्याला 6 तास किंवा ओव्हरनाईटपर्यंत ठेवून दिलं, म्हणजे रात्री केलं आणि दुसऱ्या दिवशी हे केलं. तर बघा, एकदम मस्त फुगीर झालेलं आहे ते, असं छान एवढं मोठं त्याला हे आलेलं आहे, म्हणजे फुगून आलं आहे ते. केवढं कमी होतं, तर आता एवढं मोठं फुगून आलं. तर मी आता त्याच्यातनं अर्धं मी बाजूला काढून घेते, कारण एवढं तर काही लागणार नाही मला, मी थोडंसंच करते. तर मी अर्धं बॅटर काढून घेतले. त्याच्यात आता मी मीठ टाकून घेते चवीनुसार, कारण पूर्ण जर तुम्हाला करायचं असेल तरच त्या बॅटरमध्ये मीठ टाकायचं, नाही तर मग जेवढं लागणार आहे तेवढंच मीठ टाकायचं. कारण मीठ टाकल्यामुळे काय होतं, त्याचं फर्मेंटेशनची जी प्रक्रिया असते ना, ती कमी होऊन जाते. त्याच्यानंतर मी इडलीचं पात्र घेतलं. इडली पात्र मी आधीच गॅसवरती पाणी तापायला ठेवून दिलेलं आहे, कारण आपल्याला पाणी व्यवस्थित लागतं, एकदम कडक उकळतं पाणी. त्याच्यानंतर हे जे इडलीचे भांडे आहेत त्यांना पण तेल लावून घेतलं. आणि बघा, हे पाणी किती मस्त खळखळ उकळतं आहे. अशा उकळतं पाण्यात आपल्याला इडली लावायची. त्याच्यानंतर बघा, आता ही इडली लावायची पण एक प्रोसेस आहे. आता हे जे होल आहेत ना, तर त्या होलवरती, म्हणजे आपली जी इडली आहे ना, इडली येईल अशावर ते होल ठेवायचे.
म्हणजे असं व्यवस्थित आपल्याला हे करायचे, ज्यामुळे इडली ज्यावेळेस शिजते ना, तर तिचंवाली जी वाफ येते ती वाफ बाहेर निघेल. जर कधी तुम्ही ते होल जर कधी इडलीवर नाही येऊ दिले, तर मग त्याच्याने ते पाणी जी वाफ येते ना, मग ती इडलीमध्ये पडतं. त्याच्यामुळे मग हे आपल्याला इडलीवर असं व्यवस्थित होल येईल अशाप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे. बघा एकदा व्यवस्थित बघून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला हे इडलीचे भांडे पण व्यवस्थित ठेवायचे आहेत. त्यानंतर याला कमीत कमी 5 मिनटं राहू द्यायचं आहे. तर 5 मिनटं झालेलं आहे. तर बघा आपली इडली किती मस्त सुंदर झालेली आहे, एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे, एकदम छान अशी फुगलेली आहे. तिला आपण काही बेकिंग सोडा वगैरे का साधा सोडा काहीही वापरलेलं नाही. बिना सोड्याची व बिना याची एकदम छान मस्त झाली बघा, किती पांढरी शुभ्र दिसते. तर आता आपण याला थोडंसं 5 मिनटं थंड होऊ देऊ. म्हणजे एकदमच गरम गरम पण नाही काढायचं आणि एकदम गार पण नाही काढायचं, असं मीडियम याच्यावर काढायचं. तर बघा किती मस्त फ्लॉपी झालेली आहे आपली इडली. तर आता ही इडली आपल्याला काढून घ्यायची आहे, सगळ्या याच्यातनं काढून घ्यायची आहे बाहेर. तर आता आपण याच्यासाठी आता आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. तर ती पण आता कशा पद्धतीने बनवायची आपण आता पुढं बघणार आहोत. तर बघा मी सगळ्या ज्या इडल्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला बनवायची आहे ओल्या नारळाची चटणी. तर हे जे नारळ आहे ना माझं ओलंच आहे, पण त्याचं पाणी पूर्ण आटून गेलं होतं, त्याच्यामुळे मग ते थोडंसं कोरडं झाल्यासारखं आहे. पण काही हरकत नाही, छान आहे, एवढं बी काही कोरडं नाही आहे. त्याच्यानंतर मग हिरव्या मिरच्या घेतल्या मी 3 ते 4 मिरच्या घेतल्या, त्यांना तुकडे करून घेतले. त्यानंतर आता आधी आपण हे मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेऊ, कारण सगळं मटेरियल आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करायचं आहे त्याच्यावाला. तर त्याच्यात आता बघा कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे चवीला. नंतर आता त्याच्यात आपल्याला टाकायची आहे डाळ्या. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडीशी चिंच, 2-4 म्हणजे 4-5 लसणाच्या पाकळ्या. अद्रक माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काही टाकलं नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून द्यायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला बघा अशी मस्त पेस्ट करून घ्यायची, बारीक करून घ्यायची चटणी. बघा किती सुंदर दिसते. आणि याच्यात मीठ टाकायचं राहिलं, ज्यावेळेस तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा फिरवता ना हे, तेव्हाच मीठ पण टाकून द्यायचं. मी विसरली टाकायचं, तर मग मी आता टाकते. आता बी टाकलं तर काही हरकत नाही, पण मग मिक्सरमध्ये टाकलं म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जातं. त्यानंतर आता गॅस ऑन केला, त्याच्यावरती कढई ठेवली. आता आपण त्या चटणीला फोडणी देऊन घेणार आहोत. तर मी सगळ्यात आधी टाकते त्याच्यामध्ये मोहरी, त्यानंतर टाकते जिरं, नंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये उडदाची डाळ घ्यायची थोडीशी, त्याच्यामुळे ना छान लागतं. त्यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ व अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे. आणि आता याच्यातच आपण एक लाल कोरडी मिरची असते ना, तिचे तुकडे करून ते टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे, हिंग पण टाकला आहे मी. बघा आता तुम्हाला दिसेलच पुढं, हे बघा थोडासा हिंग. आणि नॉर्मल आहे ना मी याच्यामध्ये चटणी टाकणार आहे बारीक. थोडीशी चटणी टाकली, तुमची इच्छा, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू. मी टाकली आहे, पण तो व्हिडिओ काही म्हणजे त्याच्यामध्ये रेकॉर्ड नाही झाला. पण हे बघा दिसत असेल तुम्हाला लाल लाल. तर अशा प्रकारे आपली जी ओल्या नारळाची जी चटणी आहे ना, ती एकदम बेस्ट बनून तयार झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते. तर बघा तुम्हाला जर कधी करायचं असेल ना इडली वगैरे, तर मग तुम्ही नक्की करून बघा, एकदा ट्राय करा, खूपच सुंदर लागते. एकच नंबर झालेली आपली इडली. सगळ्यांना एकदम आवडली ती भरभरून, सगळ्यांनी खूप मनापासून खाल्ली. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बघा किती मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे, एकदम फ्लफी झालेली आहे, छान असे एकदम हलकी झालेली आहे, अजिबात जड नाही आहे. तर तुम्हाला जर कधी माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व तुम्हाला काही पुढची रेसिपी जर तुम्हाला कुठली पाहिजे असेल तर त्या संदर्भात तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल. तर बघा अशी झालेली आपली इडली. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद.
ओके बाय.